तुमची 1-1.5 वर्षाची लहानगीसुद्धा खातील एवढे सॉफ्ट आणि एवढे हेल्दी अशी वरणफळं बघणार आहोत. मेन म्हणजे करायला झटपट आहेत आणि खूप सोपी रेसिपी आहे. रात्रीच्या जेवणासाठी बेस्ट पर्याय आहे पारंपरिक पद्धतीची आपली वरणफळं. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे ना आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तुम्हाला हवं तेवढ्या तुम्ही क्वांटिटीमध्ये इथे बनवू शकता. तर मी इथे 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. चवीपुरतं मीठ टाकून आपण चपात्यासाठी पीठ कसं मळतो सेम तसं पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला जास्त घट्टही मळायचं नाही आहे, जास्त पातळही मळायचं नाही. सेम आपण चपात्यासाठी कसं पीठ मळतो तसंच इथे पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून मी इथे पीठ मळून घेते. बरेच जण चाकोल्यासुद्धा म्हणतात. गुजरातमध्ये याला ढोकली म्हणतात, दाल ढोकली. तर आम्ही वरणफळं म्हणतो. तुमच्या इकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर इथे माझं पीठ मळून होतं आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये बरेच वेळेस ना स्वयंपाक बनवायचा खूप कंटाळा येतो. त्यावेळेस झटपट होणारी रेसिपी आहे ही आणि गरमागरम हिवाळ्यामध्ये खायची जी मजा असते ना ती कशातच नाही आहे. तर इथे माझं पीठ जे आहे मळून झालेलं आहे. इथे आपण रेस्टसाठी आपण ठेवूया इथे थोड्या वेळ. तर आपल्याला इथे काय करायचं आता डाळ घ्यायची आहे तुरीची. तर मी 1 वाटी तुरीची डाळ घेते. स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे कुकरला लावून घ्यायचं आहे. तर इथे माझी डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे आणि थोडंसं मी डाळ शिजण्यापुरतं एवढं पाणी टाकते आणि कुकरमध्ये पण खाली एक स्टँड ठेवून थोडंसं पाणी टाकून आपल्याला याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या. 4 ते 5 शिट्ट्या डाळ शिजेल इतपत आपल्याला शिट्ट्या करायच्यात. खूप साधं सिंपल जेवण आहे हे. म्हणजे अगदी आजारी माणसं असतील ना त्यांच्यासाठी तर खूप खूप छान आणि टेस्टी तोंडाला चव येणारा पदार्थ आहे आपला हा पारंपरिक. तर इथे माझ्या शिट्ट्या करून झाल्या होत्या आणि जे कुकर आहे ना थंड झाल्यानंतर इथे माझी डाळ जी आहे ती छान मऊ लुसलुशीत शिजली होती. त्याच्यामध्ये मी हळद टाकते, चवीपुरतं मीठ टाकते. मीठ इथे तुम्ही बरोबर टाका म्हणजे आपल्याला नंतर मी टाकणार नाही आहे फळामध्ये. जे पाणी आहे त्याच्यामध्ये मी मीठ वापरणार नाही आहे. तर जी डाळ आहे आपल्याला छान घोटून घ्यायचं आहे, छान मॅश करून घ्यायचं आहे. तर इथे आपली डाळ मॅश करून झालेली आहे. लसूण घेतले मी 7-8 पाकळ्या. तर त्याही ठेचून घेते खलबत्त्यामध्ये. कसलाच मिर्च मसाला वापरणार नाही आहे. खूप साधी सिंपल पद्धत आहे. एकदम ट्रेडिशनल पद्धत आहे ही. तर एक मी मोठं भांडं घेते आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि छान गरम झालं ना तेल त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकून घ्यायचं. जिऱ्याचं प्रमाण थोडंसं जास्त टाका, छान टेस्ट येते. जिरं छान फुलली की थोडंसं हिंग टाकते आणि आपण जे लसूण ठेचला होता तो टाकून घ्यायचं आहे आणि लसूण ना आपल्याला छान असा ब्राऊन कलरचा करायचा आहे. छान फोडणी बसते. तर लसूण माझा छान ब्राऊन कलरचा झाला आहे. तर याच्यामध्ये ना मी 1 तांब्या म्हणजे 1 लिटर एवढं मी पाणी टाकते. पाणी कमी वापरायचं आहे कारण आपण डाळ जी आहे डाळीमध्ये पण पाणी असतं त्यामुळे जपून पाणी टाकायचं. तर मी इथे एक पिठाचा गोळा घेते आणि छान आपल्याला चपाती लाटून घ्यायचे. काही घडी वगैरे काहीही करत बसायची गरज नाही आहे. गोल गोल गरगरीत अशी, जास्त पातळ नाही जास्त जाड नाही, एवढी अशी मध्यम मीडियम अशी आपल्याला चपाती ते लाटून घ्यायची आहे. चपाती लाटून झाली की एक सुरी चमचा तुमच्याकडे जे काही असेल त्याने असे उभे उभे काप करून घ्यायचे. उभे काप करून झाले की परत आडवे काप करायचे म्हणजे चौकोनी डायमंड शेप जो काही तुम्हाला शेप इथे द्यायचे तो देऊ शकता. बरेच जण फुलासारखा आकार देतात तर आमच्या इकडे सिंपल असा डायमंड शेप देतात किंवा स्क्वेअर शेप देतात. तर मी सेम तसंच बनवते. तर इथे मी मीडियम आकाराचे इथे काप करून घेतले चौकोनी. ते सुट्टे करून एका दुसऱ्या ताटामध्ये मी ती शिफ्ट करते. तर मोकळे करायचेत आपल्याला इथे काप सगळे. एक एक करून सगळे सुट्टे करते आणि ह्या ताटामध्ये मी असे शिफ्ट केलेले आहेत बघा. तर सेम दुसरी चपाती मी 4 चपात्याचं बनवलं होतं. तुम्हाला हव्या त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवू शकता. 4 चपात्याला 1 तांब्या मी पाणी वापरलं आहे आणि डाळ माझी थोडीशी पातळच होती. पाणी होतं भरपूर डाळीमध्ये. तर त्यानुसार आपल्याला पाणी ॲडजस्ट करायचं आहे डाळीचं आणि फोडणीमध्ये आपण किती पाणी टाकते ते आपल्याला थोडासा अंदाज घेऊन पाणी टाकायचं आहे. सेम माझी दुसरी चपाती मी दुसरी चपाती दाखवते मी तुम्हाला. तर उभे काप करून नंतर आडवे काप करायचे आणि स्क्वेअर शेप आपल्याला इथे द्यायचं आहे. तर तुम्ही हवा तो शेप तुम्ही देऊ शकता. तुमच्या लहान मुलांना तुम्ही आपला ट्रेडिशनल पास्ता म्हणून देऊ शकता. माझ्या मुलांनी पास्ता म्हणूनच हे खाल्लेलं आहे.
तर मी त्याला म्हटलं खूप छान पास्ता लागतो हा खाऊन बघ, आणि त्यांनी इतक्या आवडीनं हे खाल्लं ना, काही विचारायची सोय नाही आहे. बाहेरच्या मैद्याच्या पास्तापेक्षा ना 1000 पटीने आपली ही ट्रेडिशनल वरणफळं ना एकदम बेस्ट आहेत. तर इथे छान उकळी आली आहे आपल्याला पाण्याला. एक एक करून आपल्याला ही सगळी जी काप आहेत ना गव्हाच्या पिठाची, तर ती सगळी आपल्याला इथे टाकून घ्यायचं. माझे सगळे काप जवळपास इथे टाकून झाले होते. इकडे बघा, अजिबात चिकटत नाही आहेत, कारण ती उकळी आली आहे ना पाण्याला खाली, तर त्यामुळे ते चिटकून बसत नाही आहेत. तर मस्त असे आपले वरणफळं जे आहेत, एक झाकण ठेवायचं आणि 5 मिनटासाठी आपल्याला वाफवून घ्यायचं, छान शिजवून घ्यायचे. 5 मिनटं झालेली आहेत. तर आपल्याला इथे बघायचं आहे वरणफळं बऱ्यापैकी इथे शिजलेली आहेत. 50% आपल्याला शिजवून घ्यायचे. तर आता याच्यामध्ये आपली जी डाळ आहे ना ती टाकायचं आहे याच्यामध्ये. थोडं थोडं करून टाका, अंदाज घेऊन टाका, एकदम सगळीच टाकू नका. एवढी लागेल अशी नाही आहे, कारण घट्ट झाले ना ते छान नाही लागत. त्यामुळे थोडं थोडं अंदाज घेऊन तुम्ही टाका. जर गरज नसेल तेवढ्या डाळीची तर तुम्ही ती ठेवू शकता. तर इथे मी अंदाज घेऊन सगळी डाळ मला जवळपास लागलेली आहे. जास्त डाळ वापरायची नाही आहे. जास्त डाळ वापरलं ना काय होतं, परत शिजून ना जे आपले फळं आहेत ना ते घट्ट होतात. घट्ट घट्ट खायला मज्जा नाही येते. पातळ छान सूपसारखं असं मस्त वरपून खायला खूप मज्जा येते. तर परत एक थोडा वेळ मी ना इथे 5-10 मिनिटे शिजवून घेते. तर 5 मिनिटांनी बघा छान अशी आपली वरणफळं जी आहेत ना मस्त तयार आहेत. कोथिंबीर टाकते थोडीशी बारीक चिरून. जवळपास आपली ती जी वरणफळं आहेत ती तयारच आहेत. मस्त सर्व करूया. एक बाऊल घेते, बाऊलमध्ये खायला मला आवडतं. तर मस्त अशी गरमागरम माझी वरणफळं तयार होती. छान अशी कोथिंबीर टाकते आणि मस्त असं साजूक तूप टाकायचं त्याच्यावरती आणि मस्त असा ताव मारायचा. आणि ह्या हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करा ही रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चलो बाय.